हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत? छानच असेल. जय श्री कृष्ण. तर चला मैत्रिणींनो, मी आज लिंबाचे लोणचे तुम्हाला दाखवते रेसिपी. तर चला, सर्वप्रथम अगोदर मी लिंब झाडाचे तोडून, म्हणजे मला मिळालेलेच आहे लिंब ते. तर सर्वप्रथम आपण लिंब अशा प्रकारे घ्यायचे. तर मी तुम्हाला दाखवण्याकरता हे लिंब ठेवलेले आहे. त्याच्या आपण 4 खापा करायच्या, म्हणजे 4 फोडी करायच्या. आणि आता आपल्याला हे लिंबाचे लोणचे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. मी साखर आणि गुळाचे दोन्ही मिक्स असे लिंबाचे लोणचे करते. त्याकरिता आपल्याला सामग्री, तर माझ्याकडे 20 ते 30 असे लिंब होते. त्याच्या मी खापा केल्या आणि अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो साखर असं माझं प्रमाण, एक डब्याला म्हणजे अर्धा किलोचं प्रमाण असं मी ठेवलेलं आहे. तर आता सर्वप्रथम आपण कुकरमध्ये पाणी न टाकता शिजवायचे आहेत आपल्याला. तर आपण लिंबाच्या अशा प्रकारे फोडी केल्यानंतर मग त्यामध्ये आता आपल्याला सेंदव मीठ, म्हणजे उपवासासाठी असतं ते सेंदव मीठ, उपवासाचं लोणचं बनवत आहे मी. तर आता त्यात सेंदव मीठ टाकते. 1-2 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. तर मी 2 चमचे मीठ टाकत आहे. तर या अशा प्रकारे आपण मीठ टाकूया 2 चमचे. खूप सुंदर आणि खूप छान असे लोणचे तयार होते. आता कुकरमध्ये मी दोन्ही डबे लावले, खाली पाणी टाकलं आणि आपल्याला याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. अतिशय मऊ असे आपल्याला ते लिंबाचे खापा करून घ्यायच्या. आणि आता हे आपण जो गूळ आहे तो मी चिरून घेते. आता आपल्या इकडं कुकरच्या शिट्ट्या होत आहे, तोपर्यंत मी चहा ठेवला मिस्टरांकरिता आणि इकडे कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत. अशा प्रकारे आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता आपला कुकरही आपल्या शिट्ट्या पण झाल्या. मी गॅस बंद केला आणि तो आता थंड होतो आहे कुकर. आता इकडे मी काय करते, कढईमध्ये आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. वितळायचा आहे फक्त गूळ, आपल्याला पाक तयार करायचा नाही. तर आता कढईमध्ये मी आपल्याला लागेल तर थोडंसंच पाणी अंगाला म्हणजे जे आपलं 1 कप इतकंच पाणी टाकायचं. त्यानंतर तो गूळ त्याच्यामध्ये मिक्स करायचा, चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा. आपल्याला पाक बनवायचा नाही हे लक्षात ठेवा, फक्त आपल्याला मिक्स करायचा आहे गूळ. आणि आता यात साखर पण आपण टाकायची, ती पण मिक्स करायची, ती पण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायची, म्हणजे मिक्स करायची. ती पण आपल्याला फक्त साखर वितळेपर्यंतच आपल्याला ढवळत राहायचं आहे, पाक नाही करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मिक्स करत राहायचं, हलवत राहायचं चमच्याने. खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे सतत ढवळत राहायचं. एकदा पाणी गरम झालं की गूळ वितळल्यानंतर साखरही आपोआप आपली विरघळून जाते. गूळ आणि साखर खूप अतिशय रुचकर असं लोणचं बघा झालं. आपल्या चांगल्या प्रकारे वितळलं. मी आता गॅस बंद करते आणि इकडे कुकर पण गार झाला आहे. छान असे लिंबाच्या खापा आपल्या शिजल्या आहेत. त्या आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. ह्या गूळ आणि साखर आपण वितळलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये पाण्यासहित आपल्याला त्यात टाकायचे आहे.
माझ्याकडनं डबल एडिट होऊन गेलं. बघा कशा शिजलंय, अगदी मऊसर. आणि यात आपल्याला संपूर्ण पाण्यासहित आपल्याला टाकायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे. थोडासा मी गॅस पुन्हा चालू केला आहे. ह्या लिंबाच्या खापा आपल्याला यात टाकेपर्यंत, त्यात एकजीव होईपर्यंत एक 5 ते 7 मिनिटं फक्त आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत लिंबाच्या खापा. दुसऱ्या पण डब्यांमधल्या टाकते. चांगल्या प्रकारे हलवून घेऊया. आता आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे मिरची पावडर टाकायची आहे. ही माझी मिरची उपवासाकरिता बनवलेली आहे मी. त्यात काहीच मिक्स केलेलं नाही, मसाला वगैरे, फक्त लाल मिरची पावडर आहे. आहा, कसा कलर येतोय बघा. अतिशय गोड, आंबट, तिखट, खूप छान उपवासाकरिता लोणचं आहे हे. एकदा बनवूनच बघा तुम्ही. मी दरवर्षी बनवते. आता आपल्याला हे पातळसर वाटतंय, पण ते हळूहळू नंतर घट्ट होतं. थंड जसं जसं होतं तसं तसं ते घट्ट होत चालतं. एक 5 ते 7 मिनिटं फक्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करायची जी मिरची पावडर आहे ती. मस्त झालं आहे लिंबाचे लोणचे उपवासाकरिता. साबुदाण्याची खिचडी बरोबर तोंडी लावायला. भगरीचे थालीपीठ बघा काय सुंदर कलर आलाय. आहा, आता थंड झाल्यावर मग आपण एखाद्या बाउलमध्ये, बरणीमध्ये भरून ठेवायचं. अगदी थंड होऊन द्यायचं. अजून गरमच आहे. अशी काचीची बरणी, त्यामध्ये हे लोणचं भरायचं. 1 ते 2 वर्ष सहज टिकतं हे लोणचं. खूप छान आहे. मस्त कलर आला आहे. अशा प्रकारे माझे लोणच्याची रेसिपी तयार. बघा अतिशय छान असं लिंबाचं लोणचं. सो आवडल्यास सबस्क्राईब बटनवर लाईक करायला विसरू नका. वर शेअर करा. बाय.